हॅलो मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम 2025 2025ची जी एक्झाम आहे यासाठी आपल्याला लागणारं साहित्य जे ड्रॉइंग मटेरियल आपण त्याला म्हणतो ते कोणतं कोणतं साहित्य लागेल ते आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी जरूर वाजवा. तर चालू करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी जो पेपर असतो तो A3 साईजचा पेपर असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, A3 साईजच्या पेपरवर आपल्याला ड्रॉइंग करावं लागतं. त्याच्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं तर मित्रांनो, या ठिकाणी मी काही पेन्सिल दाखवतोय. या HBच्या पेन्सिल आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीच्या पेन्सिल वापरू शकता. HBची पेन्सिल, त्याच्यानंतर या ठिकाणी खोड रबर, इरेझर कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता किंवा असं पण घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला लागेल शार्पनर, पेन्सिल शार्प करायसाठी शार्पनर. तर हे झालं बेसिक. तर या वस्तू तर तुम्हाला लागणारच आहे. तर या वस्तू आपण जे पण ड्रॉइंग करतो त्याच्यासाठी एवढ्या वस्तू आपल्याला लागतात. तर मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला आणखीन महत्त्वाचं जे साहित्य आहे ते लागतं आहे कंपास पेटी. तर ही जी आहे जॉमेट्रिकल बॉक्स हा तुम्हाला लागतो, कारण एलिमेंटरी इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांसाठी तुम्हाला जॉमेट्री करावी लागते. तर याच्यामध्ये पण इरेझर येतं, शार्पनर येतं, पेन्सिल पण आहे, पण एक पेन्सिल एक्स्ट्रा आपण घेऊन ठेवा. तसंच एक मोठी स्केल लागेल तुम्हाला, म्हणजे 30 सेंटीमीटरची स्केल जी आहे ही पण तुम्हाला घ्यावी लागेल. तर मित्रांनो, हे झालं बेसिक साहित्य जे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण आता रंगकामासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघू. आपण काढलेलं स्थिर चित्र असेल, स्टील लाईफ असेल, ऑब्जेक्ट ड्रॉइंग असेल, मेमरी ड्रॉइंग असेल, याला आपल्याला कलर करावं लागतं. तर कलर करण्यासाठी या ठिकाणी बघा, मी एक कॅमलिनचा ऑइल पेस्टल, तर हा 24-25 शेडचा ऑइल पेस्टलचा बॉक्स आहे. तर अशा पद्धतीचा जर तुम्ही ऑइल कलरमध्ये करत असाल तर या पद्धतीचा बॉक्स तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्ही पेन्सिलमध्ये करत असाल तर त्यासाठी कोणत्या पेन्सिल यूज करायच्या ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर मित्रांनो, या जे पेन्सिलचा कलर बॉक्स आहे हा कॅमलिन कलर्स 24 शेड्स, म्हणजे 24 पेन्सिल्स याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीच्या या पेन्सिल्स येतात. तर हा पण बॉक्स तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही पूर्ण चित्र स्टील लाईफ असेल, मेमरी ड्रॉइंग असेल, डिझाईन असेल, जर तुम्ही पेन्सिल कलरमध्ये करत असाल तर तुम्ही ते घेऊ शकता. असाच पेन्सिलचा थोडासा महाग आहे, हा 120 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल. तर हा 1500 रुपयापर्यंत मिळेल. स्टॅटलरचे पेन्सिल्स आहे, 48 शेड्स याच्यात येतात. 48 पेन्सिल्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतात. हा काही घेण्याची गरज नाही. तुम्ही नॉर्मल छोटा जो बॉक्स आहे 24 शेडचा तो घेतला तरी तुम्हाला चालू शकेल. यानंतर डोम्सच्या पेन्सिल्स, तर हा एक पेन्सिलचा बॉक्स आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा डोम्सचा पेन्सिल कलर्स आहेत. तर हे जे पेन्सिल कलर्स आहेत हे अतिशय उत्कृष्ट आहेत. तर हा 24 शेडचा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. 24 शेडच्या पेन्सिल्स आपण घेऊ शकता. हा साधारणतः 250 रुपयापर्यंत तुम्हाला, 200 ते 250 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल. आता जसं आपण पेन्सिल कलर बघितले, ऑइल पेस्टल बघितले, तसंच आपण आता सॉफ्ट पेस्टल पण बघू. तर मित्रांनो, काही विद्यार्थी जे आहेत ते सॉफ्ट पेस्टलमध्ये चित्र रंगवतात किंवा रंगवू शकतात. तुमच्याकडे जे मटेरियल अवेलेबल असेल ते मटेरियल तुम्ही घ्यायला पाहिजे. जे तुम्हाला सहज शक्य आहे असं हे मटेरियल तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी बघा, हा इथे शेड दिसतात आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, तर 12 36. तर 36 शेड्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. याच्यात पण छान रंगकाम केलं जाऊ शकतं. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि ही प्रॅक्टिस कशी करायची यासाठी तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओज बघू शकता किंवा अन्य कोणते चॅनल्स असतील ते बघू शकता. तर मित्रांनो, हे तुम्ही कलर्स या ठिकाणी बघतात. याच्यानंतर आपण बघू की कलरमध्ये कसं करायचं. जसं की वॉटर कलर असेल, पोस्टर कलर असेल, तर ते कोणते आपण कलर्स घेतले पाहिजेत, त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले कलर जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात पहिले लागते आपल्याला डिश.
जी कलर पॅलेट म्हणतो, ही माझ्याकडे जुनी डिश आहे, मोठ्या साईजची डिश आहे, याच्यामध्ये लहान डिश पण मिळतात. तर ही कलर पॅलेट आपल्याला घेणं गरजेचं आहे. याच कलर पॅलेट सोबत तुम्हाला लागतील ब्रश. तर या ठिकाणी मी तुम्हाला काही ब्रश दाखवतो, जे अत्यावश्यक आहे तेवढेच तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो ब्रश आहे हा 7 नंबरचा फ्लॅट ब्रश, त्याच्यानंतर हा जो ब्रश आहे हा 4 नंबरचा फ्लॅट ब्रश, हा जो ब्रश आहे हा 4 नंबरचा राऊंड ब्रश आहे, हा एक सहज कलर सोबत मिळालेला आहे. त्याच्यानंतर हा 2 नंबरचा, हा डबल 0 नंबरचा ब्रश आहे किंवा 0 नंबरचा ब्रश तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला किमान 5 ब्रश तरी घेणं गरजेचं आहे. एक फ्लॅट ब्रश, जो चप्पट ब्रश त्याला म्हणतात, दुसरा पण फ्लॅट ब्रश, ज्याला आपण चप्पट ब्रश म्हणू, हा 6 नंबरचा किंवा 5 नंबरचा राऊंड ब्रश, हा 2 किंवा 3 नंबरचा एक राऊंड ब्रश, आणि हा 1 नंबरचा किंवा 0 नंबरचा तुम्ही ब्रश जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, हे झालं कलर पॅलेट आणि ब्रश. आता आपण रंग बघू की वॉटर कलर जे आहेत ते कोणते रंग आपण वापरायला पाहिजे. वॉटर कलरमध्ये 2 प्रकार येतात. एक आहे पोस्टर कलर, या ठिकाणी दिसतोय तुम्हाला स्टुडंट पोस्टर कलर. याच्यात 12 कलर्स तुम्हाला दिसतील, 12 शेड्स आहेत, ब्लॅक अँड व्हाईट धरून आपले सगळे 12 कलर या ठिकाणी येतात. जर तुम्ही हा कलर बॉक्स घेतला तर तुम्हाला अशा थोड्याशा एक्स्ट्रा टिंट्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एक माझ्याकडे संपलेली आहे जी पिकॉक ब्ल्यू कलरची आहे. तर मित्रांनो, हे जे आहेत हे स्पेशल कलर्स आपल्याला मिळतात. हा ऑरेंज आहे, हा पिंक आहे, हा क्रिम्झन रेड आहे, आणि याच्यामध्ये मी एक जो कलर घेतो नेहमी, तो आता मी आणलेला नाही, माझ्याजवळ नाही आहे, तर तो पिकॉक ब्ल्यू. हे कशासाठी आपण यूज करतो, तर हे आपल्याला डिझाईनसाठी यूज जास्त प्रमाणात होतात, किंवा मेमरी ड्रॉइंगला काही ड्रेस वगैरे बनवायचे, त्यांचे शर्ट पॅन्ट वगैरे, त्याच्यासाठी आपण हा यूज करतो. तर हे झाले पोस्टर कलर. तर असेच पोस्टर कलर तुम्ही जास्त रंगांचे पण घेऊ शकता. या ठिकाणी 18 शेड आहे, या ठिकाणी 12 शेड्स आहेत. तर याच्यामध्ये जवळपास सगळेच कलर तुम्हाला मिळतील. तर हा 18 शेडचा बॉक्स आहे, हा पण तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला रंग दिसत आहेत, ब्लॅक ब्ल्यूचे 2 शेड्स आहेत, आणि या सगळ्या शेड्स तुम्हाला इथे दिसत आहे. व्हायलेट आहे, पर्पल आहे, गोल्डन आहे, येलो आहे. तर या सगळ्या शेड्स या ठिकाणी तुम्हाला या दिसतील. तर मित्रांनो, हे झाले पोस्टर कलर. पोस्टर कलर म्हणजे ओपेक कलर, जे कलर ट्रान्सपरंट नसतात. तर याच्यामध्ये पण छान रंगकाम करू शकतो, रंगकाम होतं. तर हे कसे रंग करायचे हे बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा. तर मित्रांनो, हे चॅनल जर तुमच्या मित्रांकडे पाठवायचं असेल, त्यांचाही रिझल्ट चांगला यावा असं वाटत असेल, तर शेअर जरूर करा. तर मित्रांनो, आता आपण बघू वॉटर कलर. तर वॉटर कलरसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आर्टिस्ट वॉटर कलर केक्स, म्हणजे हे केक आहेत. तर या ठिकाणी तुम्ही हा अशा पद्धतीचा बॉक्स तुम्हाला मिळेल. तर याच्यात अशा पद्धतीचे हे वड्या असतात. तर याच्यासाठी डिशची गरज नाही, या झाकणातच तुम्ही रंग करू शकता, किंवा डिश जरी वापरली तरी ते चालतं. तर या ठिकाणी बघा, हे 12 शेड्स दिलेले आहेत, सॉरी 18 शेड्स दिलेले आहेत. तर या 18 शेड्समध्ये आपण रंगकाम करू शकतो. वॉटर कलरमध्ये याला ट्रान्सपरंट कलर म्हणतात. आपण ह्याच्या आधी जे पोस्टर कलर बघितले ते ओपेक कलर्स आहेत, हे ट्रान्सपरंट कलर. आर्टिस्ट कलर या ठिकाणी मी घेतले. जर तुम्हाला अतिशय छान आणि चांगलं काम करता येत असेल वॉटर कलरमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आर्टिस्ट वॉटर कलर 18 शेड्स, हे पण 18 शेड्सच आर्टिस्ट वॉटर कलर आहेत. हे पण 18 शेड्स आर्टिस्ट कॅमलचे वॉटर कलर्स आहेत. तर मित्रांनो, या पद्धतीने हे वॉटर कलर तुम्ही घेऊ शकता. तर हे ट्यूब कलर आहेत. या ट्यूब कलरचा तुम्ही वापर चांगल्या पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, याच्यासोबत आणखीन काय साहित्य लागेल, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, वॉटर कलर किंवा पोस्टर कलर करत असताना आपल्याला लागेल एक मग किंवा पाणी घ्यायसाठी, एक बाउल म्हणा,
किंवा कोणतंही प्लॅस्टिकचं एखादं भांडं छोटंसं आणि एक डिश छोटीशी वाटी ही प्लॅस्टिकचीच मी इथे घेतलेली आहे. तर तुम्ही स्टीलची किंवा कोणची प्लॅस्टिकची वाटी घेऊ शकता. याच्यामध्ये चांगलं स्वच्छ पाणी ठेवायचं आहे आणि जी ब्रश मी दाखवले होते हे कलर केल्यानंतर हे याच्यामध्ये तुम्हाला धुवायचे आहेत. पाणी जेव्हा आपण रंगात वापरतो त्यावेळेला या छोट्या जी वाटी आहे याच्यामध्ये पाणी घेऊन आपण ते मिक्स करू शकतो. तर मित्रांनो, हे झालं आपलं साहित्य. याच्यासोबत तुम्हाला लागेल एक नॅपकिन किंवा खराब कापड, ब्रश पुसण्यासाठी आणि डिश पुसण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक कापड लागेल. आणि हे सगळं करत असताना आणखीन आपल्याला एक साहित्य लागणार आहे. हे सगळं साहित्य मी इथून उचलतो. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट की ज्याच्यामुळे तुम्हाला ए ग्रेड मिळू शकतं आणि तुम्ही मिळवायला पाहिजे. तर ए ग्रेड मिळवण्यासाठी आपल्याला आणखीन काय करता येतं, तर टेक्स्चर घेण्यासाठी आपण या ठिकाणी हे जी ब्रश आहेत हे जे स्केच पेन्स आहेत या स्केच पेनचा आपण वापर करू शकतो आणि आपल्याला चांगले मार्क्स आपण मिळवू शकतो. तो स्केच पेनचा एक पूर्ण कलरचा एक पॅकेट जे येतं हे पॅकेट तुम्हाला घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे रंगकाम करू शकतो. तर रंग साहित्य या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मी सगळेच रंग या ठिकाणी ठेवत आहे की कोणते कोणते रंग मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी कलर बॉक्स आहे, त्याच्यानंतर पोस्टर कलर्स आहेत, इथे ब्रश दिलेले आहेत, पोस्टर कलरचे 2 बॉक्स आहेत, त्याच्यानंतर डिश आहे, डिश नंतर आर्टिस्ट सॉफ्ट पेस्टल्स आहेत, ऑइल पेस्टल्स आहेत आणि पेन्सिल्स कलर्स आहेत. तर मित्रांनो, हे थोडंसं मी वरती करतो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की रंग साहित्य किती आहे, कोणतं कोणतं रंग साहित्य घेतलं पाहिजे. त्याच्यासोबतच तुम्हाला एक जॉमेट्रिकल बॉक्स म्हणजे कंपास बॉक्स आणि पेन्सिल, शार्पनर, इरेझर या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे सगळं साहित्य मी दाखवलं आहे. हे तुम्ही साहित्य जे तुमच्या भागात अवेलेबल होईल, सहजपणे मिळेल ते साहित्य घ्या आणि रंगाची प्रॅक्टिस करा, ड्रॉइंगची प्रॅक्टिस करा. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झाम 2025साठी हे साहित्य ह्याच्यातलं जे अवेलेबल होईल ते तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक साहित्य, प्रत्येक जे कलर माध्यम आहे या कलर माध्यमात मी चित्र काढून दाखवलेले आहेत किंवा दाखवणार आहेत. जर तुमची काही इच्छा असेल की सर या पद्धतीमध्ये तुम्ही चित्र काढून दाखवा, तर नक्की मी चित्र काढून दाखवेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. भेटण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू व्हेरी मच.